त्यांनी आरोप केला, अभिज पाटील यांनी रात्री जागेची मोजणी केली, देवस्थानची जमीन काढण्याचा अभिज पाटील यांचा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार अभिज आणि कसं आहे की हाके सरांना चुकीची माहिती कोणीतरी दिली आहे. काल प्रत्यक्ष त्या ठिकाणी अधिकारी आले होते आणि SP साहेबांनी या ज्या गोष्टीवरती त्या ठिकाणी तोडगा काढला, SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मोजणी करणे आणि त्यानंतरच्या ज्या काही चर्चा झाल्या ते ज्या SP साहेबांबरोबर ठरल्या त्याप्रमाणे ते प्रशासन करतंय. फक्त काय आहे की माझा मतदारसंघ आहे, दोन्ही समाजाला एकत्र आणणे आणि सर्वांना समन्वयाची भूमिका घेणे या बाबतीत माझी भूमिका आहे. वाद टाळला पाहिजे आणि एकोपा राहिला पाहिजे. तर मी रात्री सरांना देखील भेटून आलो, तिथल्या महाराज लोकांना भेटलो, दोन्ही लोकांबरोबर बसलो. काल जवळपास मी सकाळी 9 पासून रात्री 12 पर्यंत होतो, आत्ता अजून त्या ठिकाणी पोहोचतो. त्यामुळं त्याबाबत गैरसमज करून कुणाबद्दलही त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीची कुठली कुणाचीच भावना नाही. मुळात ती 45 गुंठे जागा आहे आणि ते लाटणे वगैरे अशा काहीतरी क्षमतेचे बोलण्याची माझ्यापर्यंत विनंती की ज्यामुळे तिथलं वातावरण खराब होणार नाही आणि आम्हाला त्याबाबत नितांत आदर आहे. अंजनगाव खिलोबा देवस्थान हे जागरूक देवस्थान आहे. त्या देवस्थानाला आम्ही गेल्यानंतर पाया पडणं, दर्शन घेणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, तिथल्या सर्व समाजाचा त्या ठिकाणी आम्ही आदर करतो. तिथल्या शिवभक्तांचा त्या ठिकाणी भावनांचा आदर करून आम्ही त्या समन्वयाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे गैरसमज करून देऊ नये अशी आपल्या निमित्तानं नम्र विनंती करतो.